तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं की जे तुमचे प्रॅक्टिस सेट लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स यामधला जो पहिला प्रॅक्टिस सेट आहे बाळांनो, त्या पहिल्या प्रॅक्टिस सेट मधले 4 एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. आता त्या प्रॅक्टिस सेट मधले पुढचे 4 एक्झाम्पल आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत. ठीक आहे, तर बघा पाचवा क्वेश्चन आहे तुम्हाला 5x 2y 5x 2y इज इक्वल टू दिले बाळांनो -3. ठीक आहे, याला देणार आपण इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर दुसरं आहे तुमचं x 5y x 5y इज इक्वल टू आहे बाळांनो 4. ठीक आहे, आता हे दोन इक्वेशन आपल्याकडे आहेत, पहिलं आणि दुसरं. लास्ट लेक्चर मध्ये बघितल्याप्रमाणे आपण इथूनच कंटिन्यू करणार. आपण सगळ्यात पहिले अरेंजमेंट बघणार, व्हेरिएबलची अरेंजमेंट. पहिला व्हेरिएबल दोन्ही ठिकाणी x आहे, या ठिकाणी दोन्ही y आहे. ठीक आहे, आता त्यानंतर चेक करायचे कोएफिशिएंट, कोणाचे कोएफिशिएंट म्हणजे सहगुणक बाळांनो. x चा कोएफिशिएंट सेम आहे का y चा सेम आहे? ना x चा कोएफिशिएंट सेम आहे ना y चा सेम आहे. मग सोपा कोणाचा आहे? ज्याचा सोपा असेल त्याचा कोएफिशिएंट सेम करायचा. म्हणजे कोणाचा करायचा? x चा, कारण की इथं y ला दिलेला आहे 2 आणि इथे 5. सोपा कोण आहे? x आहे. मग आपण x चा कोएफिशिएंट सेम करू. इथं 5 दिला, इथं कोएफिशिएंट नाही, इथे असते 1. मग मला इथं 5 आणायचे असले आपण काय करणार? त्या इक्वेशनला 5 ने काय करणार आलो? मल्टिप्लाय. म्हणजे इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. दुसऱ्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करता वेळेस एकाच संख्येला मल्टिप्लाय नाही करायचं, पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. 5 मल्टिप्लाय बाय x प्लस 5 मल्टिप्लाय बाय 5y इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 4. आता आपल्याला नवीन इक्वेशन मिळणार 5 x 5x 5 5 जा 25 सोबत y जशी तशी 5 4 जा 20 इक्वेशन मिळालं. तिसरं, आता तुम्हाला पहिला आणि तिसरं या दोघांमध्ये काहीतरी ऑपरेशन करायचं. मग त्याच्यासाठी चेक करायचे बाळांनो पहिले साइन. मग या 5x चा साइन पण प्लस आहे ना सर, याचं पण प्लस आहे. मग आता आपण करू दोघांची सबट्रॅक्शन. मग दोघांची सबट्रॅक्शन करण्यासाठी मोठं इक्वेशन, तिसरं इक्वेशन मोठं राहील का पहिलं मोठं राहील? तिसरं, कारण ज्याची राईट हँड साइड मोठी ते इक्वेशन मोठं. मग चला इथे लिहायचं पहिले हे भारूड. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम कोणता? थर्ड. पहिल्याला तिसऱ्यातून उडवायचं. इथं आला तुमचा तिसरा 5x 25y इज इक्वल टू 20. इथं आहे तुमच्याकडे पुन्हा एकदा 5x 2y इज इक्वल टू -3. आणि मी सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्हाला तुमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेस सबट्रॅक्शन करतो बाळांनो त्यावेळेस सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक व्हॅल्यूचं साइन बदलायचं. मायनस असेल तर प्लस, जसं की याचं मायनस आहे प्लस आहे, कोणतं झालं? मायनस. याचं प्लस आहे, कोणतं झालं? मायनस. हे मायनस आहे, हे कुठलं झालं? प्लस. अपोजिट साइन द्यायचं. कोणतं साइन द्यायचं? अपोजिट साइन. मग बघा 5x प्लस 5x मायनस, खतम, विषय संपला. आता आपण y काढणार 25 -2, कारण या 2 चं साइन झालं मायनस. इथं आले 23 आणि सोबत कोण? y इज इक्वल टू, आता या 20 चं साइन तर पहिलेच प्लस आहे आणि या 3 चं पण काय झालं? प्लस झालं. मग आता या दोघांची करू आपण ऍडिशन. 20 + 3 झाले तुमचे 23. आता मला काढायचा पहिले y, कारण y भेटला. 23 मल्टिप्लिकेशन, अपोजिट साइड गेले नंतर डिव्हायडेशन. मग y इज इक्वल टू 23 अपॉन 23 म्हणजे ह्यो सगळ्या सापडला आपल्याला. y इज इक्वल टू किती भेटला? 1. आता y ची किंमत घेतली, आता काढायची x ची किंमत. मग जे इक्वेशन तुम्हाला तिघांपैकी सोपं वाटते, पहिलं दुसरं तिसरं, त्याच्यामध्ये तुम्ही y ची किंमत टाकली की तुमची x ची किंमत आली. मला y ची किंमत दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकायची, कारण किंमत सोपं वाटत होतं. एखाद्या पहिल्यात वाटते म्हणजे पहिल्यात टाकून द्यायची. मग आपण काय करणार? इथे लिहिणार बाळांनो पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन मध्ये टाकू. मग ऍज इट इज लिहून घ्या x 5y इज इक्वल टू किती आहे आपलं? 4. x काढला आपण तर y काढला, इथं y काढला. x जसाच्या तसा 5 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू किती आले? 4. ह्या आता x प्लस किती येणार? 5 येणार, कारण 5 वजा 5 राहिलं काय? इज इक्वल टू मध्ये 4. आता x ची किंमत भेटणार, कारण 5 प्लस आहे, अपोजिट साइड गेल्यानंतर काय होऊन जाणार?
मायनस म्हणजे x इज इक्वल टू 4 मायनस 5. आता आपण मागच्या वेळेसही बघितलं, बेसिक मध्ये माहिती आपल्याला की छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस करायची असेल तर आपण साइन मोठ्या संख्येचं देतो आणि करतो तर सबट्रॅक्शनच. इथे काय घडणार, मायनस 4 मधून 5 गेले, उरले किती 1. खाली उरली न पडत x ची किंमत भेटली आपल्याला किती -1 म्हणून खाली लिहून आपण देअरफॉर सोल्युशन इज x, y. x मिळाला -1 जो भेटला इथं, नाही पहिले x गेली सर 1 आणि -1 तसं नाही, x जिथे भेटला x ची किंमत टाका, x -1 आणि y किती आहे +1. हे झालं तुमचं कितवं एक्झाम्पल आहे बाळांनो, हे आहे तुमचं 5वं एक्झाम्पल. आता आहे खतरनाक गणित, 6वं गणित. आता हे गणित तुम्हाला समजलं, लक्षात आलं, तुम्ही रेकॉर्ड लेक्चर आहे, तुम्ही किती वेळा पाहू शकता आणि याला नोट डाऊन करून घ्यायचं, ठीक आहे. आता याच्यानंतरचं तिन्ही एक्झाम्पल तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये येण्यासारखे आहे. तिन्ही गणितांकडे कॉन्सन्ट्रेशन देऊन बघायचं, नाही कळालं दोनदा पहा, तीनदा पहा, किती वेळेचे बघा, कारण की हे एक्झाम्पल टफ आहे ना, म्हणजे हे बी टफ नाही, थोडेसे टफ आहेत, बाकीच्या गणितांपेक्षा थोडेसे टफ आहेत. आता इथे बघा 1/3x + y, 1/3x + y = 10/3. आता आपण काय करणार, हे आहे 6वं गणित. आपण पहिले एक एक इक्वेशन बनवत चालणार. कंडिशन दिली आपल्याला त्यानं 1/3x + y = 10/3. म्हणून नॉर्मल इक्वेशन दिलेलं नाही, हे नॉर्मल इक्वेशन नाही, याला पहिले नॉर्मल करायचं. नॉर्मल कसं होते, इथं अपॉन मध्ये 3 आहे, इथं पण अपॉन मध्ये 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडला आणि राइट हँड साइडला तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये एक नंबर दिलेला आहे 3. मग तो नंबर जर आपल्याला तिथून काढायचा असेल तर आपण काय करणार, या गिवन इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे इथे लिहिणार आपण डायरेक्ट मल्टिप्लाय अबाउट इक्वेशन बाय किती 3, म्हणजे वरील समीकरणाला 3 ने मल्टिप्लाय म्हणजे 3 ने गुणायचं. मग इथं 3 मल्टिप्लाय बाय 1/3x आणि नॉर्मल गोष्ट आहे, तुम्हाला माहितीच आहे की आपण मल्टिप्लाय ज्यावेळेस करतो त्यावेळेस एका संख्येने मल्टिप्लाय करायचं नाही. मग आता या ठिकाणी आलं 3 मल्टिप्लाय बाय 10/3, हे 3 कटले, हे 3 कटले, काय उरलं x + 3y = 10. आता मिळालं आपल्याला पहिलं इक्वेशन, बरोबर. असं दुसरं इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये पण त्याने काहीतरी वेगळं दिलेलं आहे, 2x + 1/4y. Also 2x + 1/4y = 11/4. आता जसा इथं 3 होता डिनॉमिनेटर मध्ये, तो काढण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय केलं, तर इथं काय आहे, इथं 4 आहे, म्हणून काय करायचं 4 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणून इथे लिहिणार आपण मल्टिप्लाय अबाउट इक्वेशन बाय 4, म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करायचं याला. आता याला 4 मल्टिप्लाय बाय घेतले मी 2x प्लस इथे घेतले 4 मल्टिप्लाय बाय 1/4y आणि इथे घेतलं 4 मल्टिप्लाय बाय 11/4. 4 सम याचं जे 4 कटले, हे 4 2 8 म्हणजे 4 2 8 प्लस झाले y = 11. आता भेटले इक्वेशन सेकंड. आता हे पहिलं आणि हे दुसरं, ना x चा कोएफिशिएंट सारखा आहे ना y चा सारखा आहे. तुम्हाला कोणाचा सारखा करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही x चा पण करू शकता, तुम्ही y चा पण करू शकता. ताजं इक्वेशन म्हणजे नेमकंच भेटलेलं, ताजं म्हणजे आपण काही गरम होण्यापासून नाही काढलेलं, बरोबर. ताजं म्हणजे नुकतंच मिळालेलं इक्वेशन आपल्याला दुसरं आहे, तर आपण काय करू, दुसऱ्या इक्वेशनचाच कोएफिशिएंट सारखा करू, म्हणजे कोणाचा y चा. आणि इथे x चा तर 8 आहे, मग मला याचा कोएफिशिएंट सेम करायचा. म्हणून मी काय लिहिणार, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय कोणता नंबर 3 आहे ना, मग याला 3 ने मल्टिप्लाय, 3 मल्टिप्लाय बाय 8x प्लस 3 मल्टिप्लाय बाय y = 3 मल्टिप्लाय बाय 11. याचं मल्टिप्लिकेशन 8 3 जा 24 सोबत x जसाच्या तसा 3 * y हे झाले 3y आणि = राइट हँड साइड मिळाली 33. नवीन इक्वेशन थर्ड. आता दुसऱ्याचा आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण आपल्या पहिल्या इक्वेशन मध्ये आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट काय झाला, सेम झाला. मग आपण काय करणार,
दोन्हीची सबट्रॅक्शन करणार, कारण की या ठिकाणी पण 3y चं साइन प्लस आहे आणि या ठिकाणी सुद्धा प्लस आहे. मग ज्याची राईट हँड साइड मोठी ते इक्वेशन मोठं. मग आपण इथे काय लिहिणार? सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन कोणतं? तिसरं जे आता भेटलं आपलं ते. मग पहिले तिसरे इक्वेशन लिहा 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 आणि त्याच्या सोबत मग पहिले इक्वेशन लिहून घ्यायचं म्हणजे x प्लस 3y इज इक्वल टू किती? 10. आता करायची सबट्रॅक्शन. मागच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण सांगितलं की वजाबाकी करता वेळेस काय करणार आपण की दुसऱ्या इक्वेशनच्या प्रत्येक व्हॅल्यूचं साइन बदलायचं. म्हणजे या x चं साइन दिलं नाही प्लस आहे कुठलं होणार? मायनस. हे प्लस आहे कुठलं होणार? मायनस. आणि हे पण मायनस. प्लस 3y मायनस 3y कटले. 24 मायनस x म्हणजे 24x मायनस x म्हणजे राहिले 23x. या x चा कोएफिशिएंट किती आहे? 1 म्हणजे 24 मायनस 1 किती झाले? 23 आणि x तुमचा तसाच्या तसा 33 मायनस 10 पुन्हा किती? 23. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची 23 मल्टिप्लिकेशन अपोजिट साइड डिवायडेशन. x is equals to 23 upon 23 म्हणजे पुन्हा x किती मिळाला? 1. आता x भेटला. आता काढायचा y. मग कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाका. आपण टाकू दुसऱ्या इक्वेशन मध्ये. म्हणजे इथे लिहू मी पुट x is equals to 1 in इक्वेशन सेकंड. आणि मग पहिले इक्वेशन लिहून घ्यायचं म्हणजे कन्फ्युजन होत नाही की आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आपलं सेकंड इक्वेशन आहे 8x y किती? 11. मग आपण ते लिहिलं. x ची व्हॅल्यू जी आहे ती पुट आउट करा. 8 मल्टिप्लाय बाय 1 प्लस y 11. 8 1 जा 8 प्लस y 11. मला y काढायचं. 8 प्लस आहे अपोजिट साइड गेल्याच्या नंतर मायनस होऊन जाणार. y 11 मायनस 8 मीन्स y किती होणार आपले? 3. म्हणजे x ची किंमत मिळाली 1 आणि y ची किती मिळाली? 3. therefore solution is x, y is equals to 1, 3. झालं तुमचं क्वेश्चन नंबर 6. आता राहिले तुमचे 2 क्वेश्चन. बरोबर. आता ते 2 क्वेश्चन आपण सॉल्व करणार जे शेवटचे आहेत आणि जे अति महत्त्वाचे आहेत बाळांनो. आता हे जे एक्झाम्पल आहेत जे शेवटचे 2 एक्झाम्पल आहेत ते दोन्ही मी सॉल्व करणार. जर आपण ऑफलाईन क्लास मध्ये असतो तर आपण काय केलं असतं? एक एक्झाम्पल मी सॉल्व केलं असतं आणि एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला लावलं असतं. परंतु हा ऑनलाईन क्लास आहे त्याच्यामुळे आपण काय करणार? दोन्ही इक्वेशन सॉल्व करून देणार. नाहीतर कसं होते काय काही मुलं म्हणतात की सगळंच येत नव्हतं म्हणून सॉल्व केलं नाही वाटतं. सगळं गाईड घेऊन पाहून केलं. माझ्या समोर गाईड नाही रे बाबा. हो पुस्तक आहे बरं. नाही तर म्हणसाल गाईड का मी सर ना. हो पुस्तक आहे. आता पहा एक्झाम्पल तुमचं क्वेश्चन नंबर आहे तुमचा 7 नंबरचा. पहिला प्रॅक्टिस सेट संपणार आपला आज. 99x plus 101y. क्वेश्चन नंबर 7. 99x plus 101y is equals to 499. बापरे लय मोठी नंबर दिली रे बाबा यांना. आता 101x plus 99y is equals to 501. हे झालं इक्वेशन सेकंड. आता याला ट्रिक क्वेश्चन म्हणतात. त्याच्यात भरपूर मुलं कन्फ्यूज होतात की आता काय करायचं? x चा कोएफिशिएंट सारखा करू का y चा सारखा करू? कोणाचा सारखा नाही करायचा. x चा करायचा का y चा करायचा? हे अल्टरनेट कोएफिशिएंट आहे बाळांनो. बरोबर लक्ष द्या की पहिल्या इक्वेशन मध्ये जो x चा कोएफिशिएंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा आहे आणि जो पहिल्यामध्ये y चा आहे तो दुसऱ्यामध्ये x चा दिला. मग अल्टरनेट कोएफिशिएंट ज्या वेळेस येतात ना त्यावेळेस काय करायचं माहिती का? एकदा इक्वेशनची ऍडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. तुम्हाला 2 एकदम सोपे आणि सरळ सरळ गणित सापडून जातात. 2 इक्वेशन सोपे आले की लगेच आपले जे बेसिक एक्झाम्पल होते त्याच्यासारखे गणित येऊन जातात. पहा आपण सगळ्यात पहिले लिहिणार ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड.
तुम्ही कोणतं करू शकता, पहिले सबट्रॅक्शन नाही करू शकता, असं काय नाही. मला ऍडिशन करायची, मी ऍडिशन पासून सुरुवात करणार. 99x + 101y = 499. 101x + 99y = 501. आपल्याला करायची ऍडिशन, आपण करणार बेरीज. 99 + 101 झाले 200x. इथं पण तसंच हे होणार 200y. या दोघांची ऍडिशन केली तर होणार 1000. आता तुम्ही म्हणले की बस सर हे तुला मोठं कधी झालं, मोठं नाही झालं. पहा का जादू काय आहे. इथं 200, इथं 200, इथं 1000. सगळ्या संख्या 200 ने डिवाइड करता येते ना. आपण काय करणार, डिवाइड बोथ साइड बाय 200. म्हणजे या इक्वेशनच्या दोन्ही साइडला 200 ने डिवाइड करायचं. 200x + 200y याला अपॉन मध्ये 200, याला अपॉन मध्ये 200 आणि इक्वल्स टू हे जे 1000 आहे याला पण अपॉन मध्ये 200. हे 0 0 0 0 कटले, इथं झाला 5 चा भाग, इथं 200 कटले, इथं 200 कटले. x + y = कितीचा भाग केलता, 5 चा. भेटलं का नवीन आणि एकदम सोपं इक्वेशन. x + y = किती आलं, 5. आता ज्यावेळेस आपण ऍडिशन केली तर आपल्याला एकदम सोपं इक्वेशन सापडलं. आता सबट्रॅक्शन करू. तर सबट्रॅक्शन साठी तीच आपली सेम कंडिशन की दोन्ही पैकी मोठं इक्वेशन कोणतं आहे मग दुसरं. मग आपण घेणार सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम कशातून, सेकंड. मग पहिले सेकंड 101x + 99y = 501. आणि इथं झाले 99x + 101y = 499. वजाबाकी करायचा आपला नियम सारखाच की दुसऱ्या इक्वेशनच्या प्रत्येक संख्येचं साइन बदलायचं. प्लसचं झालं मायनस, प्लसचं झालं मायनस, प्लसचं झालं मायनस. काटाकाटी करायची नाही, सरळ सरळ वजाबाकी करणार. बसले काटाकाटी, सरना काटा सांगत बरोबर. 101 मधून 99 गेले, उरले 2x. 99 मधून 101 गेले, 2x उरणार. पण चिन्ह कोणतं भेटणार, 2y उरणार. पण चिन्ह कोणतं भेटणार, मोठ्या संख्येचं म्हणजे x1 सोबत -2y. इथं तर 501 मधून 499 गेले, पुन्हा किती उरले, 2च उरले. आता जसं इथं 200 भागात पाहिजे किती भागास का पडायला लागलं, 2. चला भागायला याले आपण लिहिणार डिवाइड बोथ साइड बाय किती 2. या 2x upon 2 minus 2y upon 2 is equals to 2 upon 2. 2 2 2 2 2 कटले सगळे 2. x इथं y इथं काटले तर काहीच नाही उरलं बाबा. इथं काही नाही उरलं म्हणजे 0 लिहा. इथं काय लिहायचे 1, कारण 2 1 ला 2 झालं इक्वेशन 14. आता पहा पहिलं दुसरं चुलीत घाला, आपल्याला काही येत नाही. आता पहा तिसरं x + y, चौथं x - y. x चा कोएफिशिएंट पण सारखा आहे, y चा पण सारखा आहे, पण साइन कोणाचा अपोजिट आहे, y चा साइन अपोजिट आहे. म्हणून आपण इथं काय लिहिणार, ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. म्हणजे तिसऱ्याची आणि चौथ्याची काय करायची बाळो, बेरीज करायची. चला होऊन जाऊ दे एकदा. x + y = किती आहे, 5. लगेच x - y = किती आहे, 1. बेरीज करायची. हे मोठं मोठं चिन्ह देऊन टाकायचं. +y - y कटले, x + x किती x झाले, 2x = किती झाले, 6. 5 + 1 2 मल्टिप्लिकेशन, इकडे डिव्हायडेशन. x = 6 upon 2 म्हणजे x किती वेळा आलं, 3. x किती आलं, 3. डबल्यापासून तीच कंडिशन याले उचला आणि टाका कोणत्याही एका इक्वेशन मध्ये. आपले सोपे इक्वेशन तिसरं आणि चौथं आहे. गुस्सा नाही का पहिल्या आणि दुसऱ्या, बस्तर काटाकाटी कर. पहिल्यात टाका, सॉरी तिसऱ्यात टाका नाही तर चौथ्यात टाका. तिसऱ्यात टाकू आपण. x = 3 इन इक्वेशन 3. तिसरे इक्वेशन आहे x + y = किती, 5. टाका x ची किंमत किती होती, 3 + y = किती आहे, 5. 3 प्लस अपोजिट साइड गेल्यानंतर मायनस होती. y = 5 - 3 म्हणजे y भेटले किती, 2.
x3 y2 खाली भरून लिहून टाका. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, 2. गणपती बाप्पा मोरया. बरोबर. आता आपलं सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल हे समजलं. कोइफिशियंट अल्टरनेट असले तर काय करायचं, एकदा करायची बेरीज, एकदा करायची वजाबाकी. बेरीज केल्याच्या नंतर एक इक्वेशन भेटणार, वजाबाकी केल्याच्या नंतर डबल इक्वेशन भेटणार. त्यांचे साइन तुम्हाला अपोजिट सापडू शकतात किंवा सेम पण सापडू शकतात. याच्या नंतरचं एक्झाम्पल याच्या सर्व साइन प्लसची होते. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये साइन मायनस दिलेले. एक मिनिट. तर बघा शेवटचं एक्झाम्पल पहिल्या प्रॅक्टिस सेटचं लास्ट एक्झाम्पल. चला मग शेवटच्या एक्झाम्पल कडे जाऊ. म्हणजे आपला पहिला प्रॅक्टिस सेट, दहावीचा पहिला प्रॅक्टिस सेट संपला. ओके. आता पहिला प्रॅक्टिस सेट सुरू. एंडिंग वर आहे 49x minus 57y. 49x minus 57y is equals to 172. 172 इक्वेशन पहिलं. 57x दबल्यापासून ते झालं हो minus 49y is equals to 252. 252. आता डबल केस आलं. जसं 99 चं 101 चं होतं. डबल काय करायचं मग, एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, पहिल्याची दुसऱ्याची करणार आपण बेरीज. म्हणजेच 49x minus 57y is equals to 172 आणि 57x minus 49y is equals to 252. बेरीज करायची झाली. 49 आणि 57 दोघांची बेरीज. 57 49 दोघांची बेरीज. या दोघांची बेरीज, यांची बेरीज जर केली तर किती येते, एडिशन 106x. आता हे दोन्ही प्लस होते, हे दोन्ही मायनस आहेत. मग मायनस मायनस प्लस आणि साइड कुठलं मायनसचं. 106y इज इक्वल्स टू यांची पण बेरीज करा. 2 + 2 4, 5 + 7 12, कॅरी आले 1 हे झाले किती 4. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे 6 आहे, हे 6 आहे. 6 ने 24 ला डिवाइड होते. लक्ष द्या, मी काय म्हणतो आता शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. इथं 6 आहे, त्या 6 ने 24 ला डिवाइड होते. 6 4 जा 24. उरले किती 6 काढून घेतले तर 100. 100 4 जा 400. म्हणजे 106 न जर आपण या संख्येला डिवाइड केलं तर किती यायला पाहिजे 4. म्हणून इथे मी लिहिणार डिवाइड बोथ साइड बाय 106. चला 106x upon 106 minus 106y upon 106 is equals to 424 upon 106. हे कटले 106 इथं उरला x इथं उरला -y is equals to इथं डिवाइडेशन कितीचा भाग केला 4 चा. नवीन इक्वेशन कितवं तिसरं इक्वेशन कधी भेटलं ज्या वेळेस आपण त्याची एडिशन केली. आता करा त्याची सबट्रॅक्शन. मोठं इक्वेशन कोणतं, दुसरं इक्वेशन मोठं. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन सेकंड. पहिले सेकंड इक्वेशन घ्यावा. 57x minus 49y is equals to 252. उलट झालं आता. 49x minus 57y is equals to 172. सेम कंडिशन. वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन करायची म्हणजे दुसऱ्या इक्वेशनचे साइन बदलायचे. चला होऊन जाऊ. प्लसचं काय झालं मायनस, मायनसचं काय झालं प्लस, इथं काय झालं मायनस. 57 मधून 49 मायनस केले किती बचले
8 बचले सर हे होते 8x 49 मधून 57 गेले. आता तुम्हाला दोन्ही पैकी एका संख्येचं चिन्ह वचायचं करायची वजाबाकी पण चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं म्हणजे 57 चं साइन कोणतं झालं प्लस इथं झाले 8y आणि याची काय वजाबाकी हे किती झाले 2 2 0 5 मधून 7 जातात का नाही मग 15 मधून 7 गेले किती उरले 8 आणि 1 1 0 म्हणजे किती उरले पूर्ण 80 उरले हो. मग आता 8 8 80 सरळ सरळ प्रत्येक कोणते शेंबडा पोरग मी सांगते सगळ्याले 8 ला भाग जाते. मग चला तुम्ही शेंबडे आहे का पहा डिवाइड बोथ साइड बाय 8 8x upon 8 plus 8y upon 8 is equals to 80 upon 8 8 8 8 8 घाट झाला 8 गेले 8 आणि हे 8 10 हे किती झाले 80 x plus y is equals to किती 10 इक्वेशन मिळालं चौथं. आता तिसऱ्याचं चौथ्याचं लग्न करा. तिसऱ्या इक्वेशनची चौथ्या इक्वेशनची ऍडिशन का सबट्रॅक्शन y चा साइन सर इथं मायनस आहे इथं प्लस आहे अपोजिट साइन असल्यामुळे आपण दोघांची करू ऍडिशन ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड कोणतं इक्वेशन फोर्थ डबल्यापासून तेच आलं x minus y is equals to 4 x plus y is equals to 10 हे मोठं चिन्ह बेरजेचं प्लस y minus y कटले x plus x 2x झाले हे 14 झाले. x ची किंमत काढायची 2 मल्टिप्लिकेशन अपोजिट साइड डिवायडेशन 14 upon 2 x is equals to किती आले 7. आता y ची किंमत काढायची जे इक्वेशन सोपं वाटते तिसरं चौथं पहिलं दुसरं घुसू नका पहिलं दुसरं लय अवघड आहे तिसऱ्यात टाका नाही तर चौथ्यात टाका पण चौथं वाटायला तर सोपं कारण त्याचे प्रत्येक साइन प्लस आहे. मग आपण इथे लिहिणार पुट x is equals to 7 इन इक्वेशन कोणतं चौथ्या इक्वेशन मध्ये टाकायचं x plus y is equals to आहे 10 x ची किंमत आपण काढली 7 plus y is equals to किती 10 7 plus opposite side minus y is equals to 10 minus 7 म्हणजे y किती भेटले 3 x ची किंमत भेटली 7 y ची भेटली 3 खाली लिहून टाका सोल्यूशन is x, y is equals to 7, 3 झालं भाऊ प्रॅक्टिस सेट पहिला. आता आपला याच्या नंतरचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो काय आहे तो आहे ग्राफिकल मेथडचा. कोणता आहे तो ग्राफिकल मेथडचा तर तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार. ठीक आहे बाळांनो.